म्हणून अशा युद्धाच्या प्रसंगामध्ये आपण देवाचं नामचिंतन करावं, रात्रंदिवस ते चिंतन करावं. कारण काय, सर्वेषु कालेषु माम अनुस्मर असं देवाने सांगितलेलंच आहे, म्हणून ते चिंतन करावं. आणि सर्वेषु कालेषु माम अनुस्मर हे झाल्याच्या नंतर लगेच युद्धाच्या हे देवाची आज्ञा असल्यामुळे आपल्याला युद्धही केलं पाहिजे. युद्ध कोणासाठी करायचं याचा जर विचार केला तर समोरचा आतताई आपल्याकडे येत असताना त्याला मारलंच पाहिजे असा नियम आहे शास्त्राचा बरं का. 6 जणाला आतताई असं शास्त्राने ठरवलेलं आहे. अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणीर धनापहा क्षेत्र दारा अपहर्ताचे षडेतेही आतताईनहा. या 6 जणाला आतताई म्हणतात. अग्निदहा आपलं घर किंवा आपल्या स्वतःचं शरीर जाळायला येणारा, अग्नी देणारा. गरदहा आपल्याला विष देऊन मारायला आलेला, हा अग्निदो गरदश्चैव. शस्त्रपाणीही हातात शस्त्र घेऊन आपल्याला तोडायला निघालेला, मारायला निघालेला. शस्त्रपाणीही धनापहा आपल्या सगळ्या आयुष्याला पुरेल असं सगळं आपलं धन हिरावून घेणारा. क्षेत्र आपली जमीन काढून घेणारा. आणि दारा अपहर्ताच आपल्या भार्येचं हरण करणारा. असे 6 जण जे सांगितलेले आहेत ना, यांना आतताई म्हणावं. आणि या आतताईच्या बद्दल भगवान शास्त्राचा असा नियम आहे, आतताईन मायांतम हन्या देवा विचारयन. आतताई समोर आल्याच्या नंतर त्याला कोणत्याही प्रकारचा विचार न करता जीवे मारून टाका. नातताई वधे दोषो हंतुर्भवती कश्चन. आतताईला मारण्यामध्ये मारणाऱ्या माणसाला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. मग आपल्या सीमेमध्ये यायचं आणि आपल्या सीमेत येऊन आपल्याला त्रास द्यायचा, आपल्याला जाळायचा प्रयत्न करायचा, शस्त्र घेऊन आपल्याला मारायचा प्रयत्न करायचा. आपल्याला मारायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपला धर्म विचारून आपण हिंदू आहोत हे कळल्याच्या नंतर मारायचा प्रयत्न करायचा. हे सगळं करणारे आतताई निश्चित आहेत, म्हणून त्यांना मारायला अजिबात हरकत नाही. साठी पुकारलं गेलेलं हे जे युद्ध आहे हे निश्चित धर्मयुद्ध आहे. या धर्मयुद्धाचा परिणाम चांगलाच आहे. आणि धर्मयुद्ध करणाऱ्याच्या ठिकाणी असलेली जी क्षमता असते ना, धर्मानं युद्ध करणाऱ्याची जी क्षमता असते ना, ती क्षमता अलौकिक पद्धतीची असते असं शास्त्राने सांगून ठेवलेलं असल्यामुळं अशा शक्तीनं संपन्न असलेल्या आपल्या या देशाला या युद्धामध्ये संपूर्ण विजय प्राप्त व्हावा याच्याकरता आपणही रोज नामस्मरण केलं पाहिजे. या युद्धाच्या प्रारंभाची परमेश्वराची केलेली पूजा म्हणून ज्ञानोबारायाच्या पूजेच्या रूपात हा सप्ताह आपण मानायला पाहिजे. हा सप्ताह ज्ञानोबारायाच्या चरणी समर्पण करून आपण ज्ञानोबारायाला म्हणायला पाहिजे की ज्ञानोबाराय, आमच्या या युद्धामध्ये आमच्या देशाला संपूर्णपणे तुम्ही विजयी करा, म्हणजे कराचं. हे ज्ञानेश्वर महाराजाला विनंती करून आपण सांगणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यानंतर